शांता, मग आज कोण कोण येऊन राहिले लाकोरी सोंगायला? कावेरी ना कुंताच येऊन राहिली. आता हे ललिता, रजनी आणि दुर्गा त्या मंजुळा काकूच्या वावरात गेल्या ना. आजचा दिवस आहे, मग उद्या येईन म्हणत होत्या. हो का? मी का म्हणते, माझा स्वयंपाक व्हायचाच आहे. तुम्ही थोडा जाऊन सांगून द्या ना. घराकडेच येतील, इकडूनच मग जाऊन वावरामध्ये. तेवढ्या लवकर उठली तरी कामं नाही झाले बाबा. 7:30 वाजून गेले. 8 वाजे जायचा होता. हा, जाऊन सांगतो. मी का म्हणतो शांता, ते बाकीचे कामं राहू दे. पटकन स्वयंपाक झाला का जेवण कर आणि निघ बाबा. हो. आणि तुम्ही नाही येत वावरात? येतो ना, मी पण येतो. तर तुम्ही आता जेवण कराल की तुमचा डब्बा पकडू? नाही, आता एवढ्या सकाळी कोण जेवते? डब्बा पकड, तिकडेच होईल जेवण. हो, तर मी पण जेवण नाही करत. आता चहा वगैरे झाला ना. आता 10 वाजेपर्यंत फुरसत. तसा कर मग. जा तुम्ही, नाही तर मग माझीच वाट पाहतील त्या. जा सांगून द्या, घरीच इकडे घराकडे येतील, मग इकडूनच जाऊन वावरामध्ये. बरं ठीक आहे, सांगून देतो. अरे शांता, हे माझी सारी आली ना. बापरे, कोणताचा स्वयंपाक बिंपाक होऊन गेला. आली तर कुठं चालला तर भाऊजी? आता तिकडेच येत होतो बाबा, तुमच्या घराकडे. जा मागे आहे शांता, मी तिकडे जातो गंगू मावशीच्या घरी. हो ठीक आहे ना भाऊजी. कोणता किती वाजे उठली तर तू? एवढ्या लवकर कामं होऊन गेले तुझे? स्वयंपाक गिंपाक? बहिणीच्या वावरात जायचं आहे म्हणून का लवकर स्वयंपाक केली? घड्याळही नाही पाहिली ना. आली का? 8 वाजे जायचा होता. आता तर 7:30 वाजले. ताई, तेच तर सांगायसाठी आली मी ना ताई, आज येत नाही वावरात. काऊन हो बाबा? कोणता काऊन? काऊन नाही येऊन राहिली वावरामध्ये? तब्येत गिबेत बरी आहे ना तुझी? नाही ताई, तब्येत वगैरे ठीकच आहे. मग बाबा काऊन नाही येऊन राहिली? तुला तर माहित आहे ताई, काल आली होती ना मी सायंकाळी. साडीसाठी आली होती ना. हो, साडीसाठी तर आली होती. मिळाली का मग साडी? कुठं ताई, नाही मिळाली ना. तर आता घ्यासाठी जाणार आहोत. ओ माय बाई, आता घेऊन देऊन राहिली का साडी? मग आता का करू तर ताई? साडीच पाहिजे म्हणते ना. लहानसा तोंड करून टाकलं होतं, साडी नाही मिळाली तर मग तिचे पप्पा म्हणतात घेऊन देऊ म्हणतात. हो बाबा, आता पोरीच्या कशी इच्छा पूर्ण झाल्या पाहिजे. हो, तर तेच म्हणून आता साडी घ्यायसाठी जावं लागेल. तर कोणता जमते तरी मग 1 वाजे तर वापस यायचं आहे. मग 2 वाजे चालली जाशील. नाही ना ताई, त्यांना बँकेमध्ये काम आहे, तर 10 वाजेत जाऊन म्हणत आहेत ते. मग मी कोणासोबत जाईन अजून 2 वाजे? आणि ह्या पोरीबारीचा बाबा घनघना कसा राहते. अजून बांगड्या पाहिजेत म्हणे, मॅचिंग गळ्यातला पाहिजेत म्हणे, आणि अजून त्या साडीवर रेडीमेड ब्लाऊज पाहावा लागेल. तर वेळच लागेल ताई. आजच्या दिवस नाही येत, उद्या येईन मग. हो बाबा, आता तोही काम आवश्यकच आहे ना. आता नाही मिळाली साडी तर घेऊन तर द्यावंच लागेल. बरोबर आहे. जा बापा मग. आता पिंकी नाही आली ना कोणता? खूप दिवस झाले आता पिंकी आली नाही. हो, आता पेपर आहेत म्हणे तिचे. आता पेपर सुरू होतील म्हणे ह्या 2ऱ्या महिन्यात शेवटी. हो का? आता नाही येत म्हणे. मग इकडे आला का टाइमपास होते मम्मी म्हणे. ताई नाराज तर नाही झाली? ओ बापा, कशाला नाराज होईन मी? कोणता हाताचं काम टाकावं लागते पोराबराईच्या इच्छेसाठी, तर म्हणूनच मी आली. म्हटलं सांगून देते ताईला. बरं केलं आली तर ना, सांगितले तर. ठीक आहे ताई, मी जाते. हो बापा, जा आता. का करून राहिली बाबा कोणता? गुड्डी, तुझ्या मम्मीच्या व्हायच्याच आहे का? नाही ना पप्पाजी, झाला तर होता. मम्मीच तर म्हणाली चल म्हणून, तर मी आली इकडे. मग कुठं गेली आहे तुझी मम्मी? अरे बापा रमेश, कशाला एवढ्या हॉर्न वाजवून राहिला माहित नाही? जोरात. आई कोणता कुठं आहे? कोणता? तिला बोलवत होतो म्हणून वाजवत होतो हॉर्न. काऊन नाही आली का इकडे? नाही. येते म्हणा, वाजवू नको. सगळे मोहल्ल्यातले लोक जमा होतील. कोण आले बापा म्हणतील यांच्या इथं पाहुणे ना. आई बघ ना थोडंसं झाला म्हणलं तर मी गाडी बिडी काढलो ना. आता आपण काय पाय. हो, आणतो बापा बोलवून. आजी नको जाऊ ते, मम्मी येऊन राहिली. बापा, आई दार लावून टाकले मागच्या. बाई, तू मागे होती का? मी म्हणलं इकडे आली असशील. आवाज मारतो तर याही नाही म्हणा. उठ बापा, आवाज नाही आला. हा मार जसा गाडी वाजवून राहिला ना. पोपो लावून दिला. हो बापा, बिना कामाची गाडी कशाला चालू केलंय? बंद करा ना. पाण्यावर चालते का? पेट्रोल नाही लागत? कुठं होती तर आतापर्यंत? आम्हाला झाला म्हटलं गाडी काढा म्हटली ना. कुठं गेली होती तू? गेली होती बाथरूमला. चल ये ना बाबा, झाला असेल तर. हो येते. आई येतो मग आम्ही. हो. आई काही पाहिजे का तुम्हाला? नाही बापा, काही नाही पाहिजे. त्या माझ्या नातनीलाच घेऊन दे चांगली साडी. हो, तिला तर घेऊन देतो म्हणा. आजी बाय. हा, बाय बेटा. हे ना बापा, गाडी चालू करून टाकला. चला आता, बसली. हो, बसली का? कोणता आता पल्लू वगैरे बरोबर कर साडीचा पाय. हो आई, हो. धुंदाडीसारखी बसून जाते गाडीवर, बरोबर पकडत नाही, काही नाही. कोणता? बघा तुम्ही ह्या दुकानातून साडी. मी येतो 15 मिनिटात. आपलं काम करू. आता साडी निवडतपर्यंत थांबले असते बापा तुम्ही. अरे, तर गुड्डीला माहित आहे ना कशी साडी घ्यायची आहे म्हणून. तुझ्या फक्त तिच्यासोबत. हो, ते तर माहित आहे म्हणा.
तोपर्यंत माझंही काम होऊन जाते. ठीक आहे ना. चल गुड्डी, गुड्डी मी का म्हणतो, कोणती साडी पाहिजे ते बरोबर सांगशील हं? हो ना मम्मी, तू चल तर. काय झालं काकू, तुम्ही इथं खूप वेळचे थांबले आहात ना? काय पाहिजे बोला ना. नाही येतच होतो आता आम्ही दुकानामध्ये. या ना या. का पाहिजे? मुलीसाठी कपडे पाहिजेत का? सलवार पाहिजे, टॉप पाहिजे, जीन्स पाहिजे, काय पाहिजे? वन पीस पाहिजे, लाचा पाहिजे, सांगा का पाहिजे? सगळी व्हेरायटी आहे आमच्याकडे. नाही ताई, साडी पाहिजेत होती. असा मम्मीसाठी साडी पाहिजे? नाही मम्मीसाठी नाही, मलाच पाहिजे. असं का? कशी पाहिजे साडी? पार्टी वेअर पाहिजे, ऑर्गनच्या कपड्यामधून पाहिजे, जास्त वर्क नाही. समजली. फेअरवेल साठी पाहिजे हो ना? काय बाई, ह्या दुकानवालीलाही माहित आहे फेअरवेल साठी पाहिजे म्हणते. हो ताई, तुम्हाला कसं माहित फेअरवेल साठी पाहिजे म्हणून? बापा आता शाळेच्या कॉलेजच्या मुली फेअरवेल साठी साड्या घेऊन जात आहेत ना. कालच 2 मुली आल्या होत्या, परवाला आल्या होत्या 3 मुली. आता फेअरवेल मध्ये साडीच घालतात. आहेत जशा तुम्हाला पाहिजेत ना साड्या, तशा साड्या आहेत. चला या इकडे. हो बसा मॅडम बसा. हो बसतो. मी काय म्हणते मॅडम, कितीपर्यंत दाखवू साडी? दाखवा ना 1000-1200 पर्यंत. मी काय म्हणते, आता कमी किमतीमध्ये पण छान पार्टी वेअर साड्या आलेल्या आहेत, तर तुम्हाला कमी किमतीपासून दाखवते. 800 पासून सुरुवात करते. हो चालेल ना, चालेल. दाखवा मग. हो बघून घ्या एकदा. कसे कोणी म्हणतात ना कमी किमतीमध्ये पार्टी वेअर साडी दाखवा म्हणून मग कमी किमतीचे पार्टी वेअर साड्या आणावं लागतात. आता सगळेच कस्टमर सारखे नाही राहत ना. हो बरोबर आहे, दाखवा लवकर. हो आणते, बसा तुम्ही. मम्मी बस ना. हो बसते. कोणीच नाही दिसत आहेत ना घरी, वावरात गेल्या का? आणि ते तुमची नातीन शाळेत गेली असेल नाही कुसुमबाई, शाळेत नाही गेली नातीन, उद्या जाणार आहे. आज सुट्टी आहे तिला. हो का? आज कशाची सुट्टी? तर शाळाच तर आहे ना. आमच्या इथला भाऊ तर आला आहे शाळेमध्ये. नाही ते 10वीत आहे ना, तर आता पेपर झाले, ते सराव पेपर होते, तर आता सुट्टी आहे. उद्या तिच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे खरा. हो बरोबर आहे, काल आली होती तुमची सून तुमच्या नातनीला धरून साडीसाठी. हो मग साडी काही मिळाली नाही कुठंच, तर आता घ्यासाठी गेले आहेत. घ्यासाठी गेले आहेत का? आमच्या इथली बाई एक आहे म्हणे साडी, तर नाही अशी साडी नाही पाहिजे म्हणलं खरं. हो बाबा, आता तिच्या मम्मीजवळ इथं आहेत तेवढ्या मोठ्या साड्या, पण आता एकही आवडल्या नाही, तर तसे नाही पाहिजेत म्हणते. आता नवीन डिझाईनच्या पाहिजेत म्हणते. आता गेले आहेत बाबा, तिघे जण गेले आहेत. इंदू नाही आली ना? इंदू ना मीटिंग आहे तर गेली आहे मीटिंगला, कालही होती. आता एकटीला करमतही नाही. आता टीव्ही पाहावा तर कसाही करमते. तर लाईटही गेली आहे बाबा खूप वेळची. हो उन्हाळा आला का लोड सेटिंग चालू होते. त्या दिवशी एक दिवस अशीच गेली होती, 11 वाजेपासून तर 3:30 वाजे आली होती. आजही आता 11 वाजे गेली आहे. आता किती वाजे येते तर माहीत नाही. हो तर टीव्ही पाहिला तर कसं पिक्चर सिरियली पाहावा होते, करमते मग माणसाला. हो बरोबर आहे, मी पाहतो. मग झोपायला गेली तर थोड्या वेळच डोळा लागला, मग जागच आली. झोपही नव्हती लागत. मी म्हणलं आता चालली जाते. सुलकाबाईनं म्हणलं त्या दिवशी याल म्हणून सांगितलं होतं, आणि माझी पोरगी इंदू म्हणते आई चालली जाशील म्हणते बसायसाठी म्हणते. तरी मी म्हणले मी एकटी जाईन का बेटा म्हणले. माहीत आहे ना आई म्हणते घर तुला, चालली जाशील म्हणते, करमणार नाही तर म्हणते. तर मी म्हणले पाईन. चांगला झाला ना आल्या, तर मी एकटीच होते, मलाही नाही गमत होता. आता उद्या जाईन म्हणतो गावी. बापा हो नाही गेला पोरीच्या घरच्या गाव तर. किती दिवस झाले? झाले तरी 4-5 दिवस. यावा तर राहा बापा 8-15 दिवस का 4-5 दिवसातच जातो म्हणता. राहिली असती, पर आता रोना पकडणार आहेत आमच्या घरी, तर मग जाणे आवश्यक आहे. वावरात जाता का मग? हो जातो ना, वावरात जातो, परागिरा लावतो. मी तर नाही जात बाबा, वावरा शेतातले कामं करतच नाही. 2 वर्ष झाले माझे सुटले तर. हो आता जमत नाही तर का कराल? का करता कुसुमबाई? 2-3 वेळा घरीच पडलो, एक वेळ बाथरूममध्ये पडली, एक वेळ अंगणात पडली. त्याच्यानं ना असा माणूस लचकून गेला इकडून तिकडून. घरचे कुंता नाही राहिली तर करतो एक अर्धे कामं. काही आपली झाडझूड करून ठेवावा, तर काही मग स्वयंपाकाचा चायता करून ठेवावा. जेवढा जमते तेवढा करते. राहिली कोणता घरी तर मला करूगी नाही देत म्हणा कामं, ते स्वतःच करते. पण मग वावरा शेतात गेली तर मग आपल्यालाही असं वाटते का करून ठेवावा, झाडझूड भांडी वगैरे घासून ठेवावा, मग करतो मी. नाही तर का केला तर सुनेलाही गोड राहते माणूस. नाही तर मग कसं म्हणायला होते ना सुनबाईलाही का पाय माझी सासू घरी आहे, मी वावरात आहो तरी एक कामं करून नाही ठेवला, असे मग म्हणतात ना, नाही का? नाही तर का
आता जमते तोपर्यंत करायचं, नाही जमला त्या दिवशी बाई आपल्याला काही जमत नाही तर कर का नको करू. नाही तशी तुमची सून चांगली आहे म्हणा. हो हो आहे, माझी सून चांगली आहे. आणि तुमची सूनबाई? आहे माझी सूनबाई चांगलीच आहे. आता सध्या तर चांगली आहे बाबा, समोरच्या काही सांगता नाही येत. चला तिकडे किचनमध्ये बसून मी बनवते चहा. राहू द्या ना, कशाला त्रास करता. नाही चहा वगैरे बनवतो ना, त्याच्यात काय. आता तसाही चहाची तलब सुटलीच होती मला. थोडासा आराम केला ना, उठला की चहा पाहिजेच. चला तिकडे गप्पा गोष्टी सांगू आणि चहाही होते. घरही पाहून घ्या आमच्या. हो घराला का पाहावं लागते बाबा, चांगलाच आहे घर. चला मग आता. बोला जी, का पाहिजे? तुमच्याकडे रेडीमेड ब्लाऊज आहेत का? हो आहेत ना. अरे छोटू, यांना रेडीमेड ब्लाऊज दाखव. अजी काकाजी फॅन्सी मध्ये पाहिजेत. नाही बेटा, फॅन्सी मध्ये नाही आहेत. 160 रुपये वालेच आहेत. दुसरे नाही आहेत का काकाजी, शिवलेस वाले? नाही बेटा, तसे वाले नाही आहेत. आणि आता हे रेडीमेड ब्लाऊज आणायचे पण नाही आहेत. घेत नाही, काही नाही. मग मॅचिंग पाहिजे तर अशी पाहिजे, तशी आहे पाहिजे असे म्हणतात. पडून आहे तसाच माल. 6 महिने झाला तसाच माल पडून आहे. बघता का, ते सिम्पलवाले आहेत, वेलवेटवाले. नाही राहू द्या, नाही म्हणते ना पोरगी, तसे नाही पाहिजेत. अरे छोटू राहू दे, नको आणू. आता गुट्टी कसा करायचा? हा तिसरा दुकान आहे आपण ब्लाऊज बघून राहिला तर मॅचिंग ब्लाऊज मिळूनच नाही राहिला. हो ना मम्मी, आता कोणत्या दुकानात जाऊ? तिकडे आहेत 1-2 दुकानं, पण आता तुझे पप्पाजी याचेच आहेत ना, ते आले का मग जाऊ. मम्मी चल ना त्या दुकानामध्ये, पप्पाजी तिकडे येतील ना आणि बघतील. आपण दिसणारच नाही, मग रागवतील नाही का पप्पाजी? अगं नाही रागवत ना, मी त्या दुकानवाल्याला सांगितली येतील म्हटली आमच्या इथले साहेब, तर सांगाल म्हटली ते समोरच्या दुकानामध्ये आम्ही जात आहोत म्हणून सांगितली त्यांना. हे बघ इकडेच आले तुझे पप्पाजी. अहो त्या दुकानवाल्याने सांगितलं का? नाही त्या दुकानामध्ये गेलोच नाही, गाडीत लावत होतो मी तर तुम्ही इकडेच दिसले तर मग इकडे चालू मी. काहून साडी घेऊन नाही झाली का? पसंत नाही आली? नाही ना, झाली ना घेऊन. नाही मग ह्या दुकानामध्ये आले ना अजून? अहो साडी त्या दुकानामध्येच झाली घेऊन. 15 मिनिट नाही लागले साडी घ्यायसाठी. फक्त 3-4 साड्या पाहिल्या आम्ही, त्याच्यामधून एक सिलेक्ट केलं. लवकरच झाली साडी घेऊन. कितीची घेतली मग? ती झाली 1250 रुपयाची. हो का? अहो या दुकानामध्ये ब्लाऊज साठी आला, रेडीमेड ब्लाऊज नाही का? हा झाला का मग घेऊन ब्लाऊज? नाही ना, 3 दुकानं झाले आमचे रेडीमेड ब्लाऊज साठी फिरून. एकही दुकानामध्ये नाही मिळाले. म्हणजे आहेतच नाही का ब्लाऊज? अहो आहेत रेडीमेड ब्लाऊज, पण जसा पाहिजे तसा नाही आहे. त्या कलरचा पाहिजे त्या कलरचा नाही आहे. मी का म्हणते तिकडे 2 दुकानं आहेत, तिथं मिळाले तर मिळाले, नाही तर मग काही मिळू नाही शकणार. चला बरं जाऊ तिथं. हो चल ना, तर चल इकडूनच जाऊ ना, मी गाडी आणतो इकडे. हो आणा गाडी इकडेच आणा. मम्मी आता ग ब्लाऊज नाही मिळेल तर कसा करू? हट बापा, साडीचाच टेन्शन होता, साडी मिळते की नाही मिळत म्हणून. साडी तर पटकन मिळाली, आता ब्लाऊज मिळेल ना? मिळेल, 2 दुकानं आहे तिथे जाऊन बघू. नाही मिळेल तर मग आता शिवा लागेल. शिवून होईल का तर मम्मी अर्जंटमध्ये? हो तुझे आत्या आहेत ना, शिवून देतील. लहान मन नको करू, होते बरोबर. मला तर वाटते तिकडे त्या 2 दुकानामध्ये मिळेल ब्लाऊज. चलते, तुझ्या पप्पांनी गाडी आणलं, चल. अक्का शिवून देशील ना? हो आता शिवून द्यावंच लागेल. उद्याच पाहिजे ना, आता 3 वाजले. आता आजच्या दिवस थोडासा जागून घ्याल बापा. हो शिवून देईन, काढून देईन आता. पोरीच्या मन लहान नाही झाल्या पाहिजे. कशी आहे ताई साडी, कशी आहे? मस्त आहे ना, छान आहे साडी. अशा साड्या नाही घ्या वहिनी, अशा साड्या घ्या बापा, पोरी बारीच्या कामात येतात. अक्का मागे म्हटली मी मम्मीला हे साडी घे म्हणून, तर ऐकली नाही. केव्हा म्हटली होती गुड्डी? काहून मम्मी, दिवाळीच्या वेळेस तू साडी घेतली तर म्हटली नव्हती का? असा पातळ कपडा नाही म्हटली मग तू. हो बरोबर आहे. अहो ताई का करता, रेडीमेडच ब्लाऊज घेऊ म्हटला, 4-5 दुकानं फिरला, पण काही रेडीमेड ब्लाऊज मिळालाच नाही मिळत वहिनी, नाही मिळत. मी म्हटली आता ब्लाऊजच शिवा लागेल, त्याच्याशिवाय काही दुसरा पर्याय आहे नाही. तिथं फालही आहे आणि अस्तरचा कापडही आहे आणि नेटचा कापड आणली. ते हात लावून द्याला नेटचे, मस्त असे लांब असते. हो ठीक आहे ना, लावून देईन. हे हात नाही म्हणत होती, शिवलेस ब्लाऊज पाहिजे म्हणे. तर मी म्हटली बाई तू एकदा घालशील, मग ते साडी मलाच वापरावं लागेल, तर बरं नाही वाटत ना बिना हाताचे ब्लाऊज घालायला. आता घालतात तरी वहिनी, काही नाही होत, चालते. नाही म्हणून ते नेटचा कापड घेतली. आता ना गुड्डीचा ब्लाऊज आहे म्हणून, आता ते कार्यक्रमाचा आहे म्हणून शिवून देत आहो. आता दुसरी आली असते ना, मी घेतलीच नसते. आतापर्यंत झोपलीच होती मी, बस तुमच्या यायच्या 10 मिनिटाच्या आधी उठली. ताई कधी आले तर तुम्ही? काल किती वाजे आले? काल सायंकाळी आली, सायंकाळच झाली होती, 6 वाजले होते. म्हणजे महाकुंभ यात्रेवरून कालच आले का? नाही परवा रात्री आलो आम्ही 11 वाजे. मग काल आईच्याच इथं थांबली, मग भाऊनं सोडून दिला काल सायंकाळी. घराकडे आला असेल ना भाऊ तर? हो आई सांगत होते आले म्हणून. आम्ही घरी नव्हता, आम्ही ह्या साडीसाठीच, गुड्डीच्या साडीसाठीच विचारायसाठी
ताईच्या घरी गेली होती, शांताताईच्या इथं. तेव्हा आले होते. चहा वगैरे बनवतो म्हणलं म्हणतात, तर नाही म्हणला म्हणतात. थांबले म्हणतात 15 मिनिट आणि गेले म्हणत होते. हो, मी बनवली होती चहा वगैरे. थांब म्हणलं भाऊला, मुक्काम कर म्हटलं तर नाही म्हणाला. हो, त्या प्रवासानं कसं असं म्हणजे थकल्यासारखा वाटते. आतापर्यंत झोपूनच होते मी. बढिया, चांगला देवदर्शन झाला असेल नाही? हो, झाला, चांगला छान झाला. छान देवदर्शन वगैरे झाला. उद्या किती वाजेपर्यंत साडी पाहिजे गुड्डी? आका उद्या लवकरच जायचं आहे, 9 वाजेच जायचं आहे शाळेमध्ये. पण ताई तुम्ही ना लवकरच द्याल, कारण की मला ना वावरात जायचं आहे. तर हिला साडी वगैरे घालून देऊन मी वावरामध्ये जाईन, मग हे जाईल आपल्या शाळेत. उद्याची ठेवाच नको, आज रात्रपर्यंतच पूर्ण कंप्लीट करून टाका. फॉल वगैरे, ब्लाऊज वगैरे सगळं रेडी. हो, तसंच करावं लागेल. बसा ना वहिनी, चहा बनवते. नाही ताई, चहा राहू द्या. तुम्ही पहिले तो ब्लाऊज शिवायचं काम करा, मग येईन नंतर चहा प्यासाठी. झाला का मम्मी? किती वेळ आहे? थांब ना बाबा, आता साडी पिन लावत आहो ना. थांब आता. चिन्यानं बिना करता नाही येत तुला. सगळं मलाच करून द्यावं लागते, आणि मोठे साडी घालून जाते. आता दिवसभर ठेवशील का बरोबर? हो ना मम्मी, बरोबर लावून दे पिनं वगैरे, सुटले नाही पाहिजेत बाबा. मी लावून देत आहे बरोबरच. पाय बाबा, काल घाईमध्ये पिनही आपण बरोबर बघितलं नाही. हा, साडी पिन बोतड आहे का तर माहित नाही. एवढी पातळ साडी आहे तरी टोचत नाही आहे. पेटीकोटला पकडली ना तू? तरी बोतडच असेल. घाईमध्ये सगळं घेऊन झाला. त्या रेडीमेड ब्लाऊज मध्येच टाइमपास झाला फालतू मध्ये. अरे वा गुड्डी, मस्त दिसून राहिली. आजी चांगली दिसत आहे साडी. हो बेटा, मस्त. हा, घे बाबा, झाली आता बरोबर लावून झाली साडी. मम्मी चांगली दिसते ना, कलर वगैरे मला शोभते ना? हो, छान दिसते, मस्त कलर आहे, छान दिसते. नाही काय, छान दिसते ना? हो, मस्त राजकुमारी दिसते माझी नातीन. मम्मी फोटो काढ ना. मम्मी अन्ना मोबाईल अन्ना, पटकन माझी फोटो काढ ना. हे भगवान, आता हिचा फोटोचा सुरू झाला. मला वेळ होईल ना ग जायसाठी. झाला बाबा, आता मी साडी लावून दिली. काढशील आपल्या मैत्रिणी बरोबर. तिथं मोबाईल वगैरे आणणार असतील ना? हो आणणार आहेत मम्मी, पण आता एक फोटो घेऊ दे ना मम्मी. काढ ना मम्मी, चांगली माझी फोटो काढ ना मम्मी. झाला, हिचं असंच सुरू राहते बस. उठून सुटून फोटो, उठून सुटून फोटो. हा गुड्डी, बाप रे बाप, एक नंबर गुड्डी, मस्त. काही पण मावशी. नाही ग, छान दिसून राहिली. हे आणली का मग काल घेऊन साडी? हो ना ताई, हे साडी घेऊन आणली काल. आणि ब्लाऊज मग ब्लाऊज कोणता? ब्लाऊजही शिवून होऊन गेला. हो ताई, सूर्यकांत ताईने शिवून दिला. रेडीमेड ब्लाऊज साठी बाबा 2-3 तास वाया गेले. नुसते घुमला, हा दुकान तो दुकान, काही सांगू नको. मग नाही मिळाले तर मग शिवायला टाकावं लागला. बरं झालं शिवून दिल्यानंतर. हो, शिवून वगैरे दिला म्हणा. 9 वाजेपासून गेला ताई, तर 3 वाजले यासाठी काल. मग येता बरोबर ब्लाऊज शिवायला टाकले. आताच आहे का आता? आताच चालली का गुड्डी? नाही ताई, आता वेळ आहे तिला अर्धा तास जायसाठी. मी म्हटले घालून देते साडी, मग वावरात यायचं आहे ना. हो बाबा, त्याच्यासाठी चाली मी. म्हटलं आज येते की नाही येत कोणता विचारून घेते. नाही ताई, येते ना. आता का करू, घरी राहून झाले ना कामं बिमा. 4 वाजे सुटली होती ना आज. हो बाबा, मी 4 वाजे सुटली होती. मावशी ये ना इकडे, एक फोटो काढून. हो येते. मम्मी आण ना ग मोबाईल, आण ना. मावशी सोबत एक फोटो काढतो, आजी सोबत एक फोटो काढतो, आणि मग तुझ्यासोबत काढतो एक फोटो. हो बाबा, आणते. बरं तर ठीक आहे मंडळी, आता एक फोटो काढतो बाबा आम्ही गुड्डी सोबत. आता गुड्डीच्या शाळेमध्ये फेअरवेल पार्टी आहे. घातला बाबा नवीन साडी. गुड्डी चालली शाळेमध्ये, आम्ही चाललो शेतामध्ये. कशी वाटली मग आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि हो, आतापर्यंत मराठी हार्ट्स ह्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोणता आणा लवकर मोबाईल, उशीर होईल जायसाठी. हो ताई, आली.